नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 4,200 ते 4,500 च्या दरम्यान दिसत आहे। देशांतर्गत बाजारामध्ये सध्या पॅनिक सेलिंग वाढलेली आहे। पॅनिक सेलिंग म्हणजे काय समजावून सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव 2-2.5 महिन्यापूर्वी 5,000च्या भावावरती होता। तिथून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये घसरण झाली आणि या घसरणीमुळे त्या ठिकाणी आशा होती की आज न उद्या वाढेल, आज न उद्या वाढेल। पण सध्या सोयाबीनचा बाजारभाव 4,200 4,300 च्या लेवलपर्यंत निच्चांकी स्तरावरती आलाय आणि सामान्य कास्तकार बांधवांना वाटेल की याच्यापेक्षा तर खाली बाजारभाव जायचा नाही ना। या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात कास्तकार बांधवांनी सोयाबीन विक्रीस काढले। या विक्रीला पॅनिक सेलिंग म्हणत आहे। जोपर्यंत ही पॅनिक सेलिंग सुरू राहणार तोपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव 100% दबावात दिसणार आहे। आता हा दबाव कधी दूर होणार तर लक्षात घ्या, 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात 200ची तेजी येऊन बाजारभाव सुरुवातीला 4,600 पार आणि त्यानंतर 4,800 पार जाऊ शकतो। पण बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात 5,000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात दिसत नाही। म्हणून माफ करा कास्तकार बांधवांनो की तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात 5,000चा भाव या ठिकाणी मिळणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या, सोयाबीनचा बाजारभाव 4,500 4,600 च्या भावावर मिळाला 25% तिथं विका। 4,700 4,800 चा भाव मिळाला तिथं 50% विका। 5,000च्या भावावर उर्वरित सोयाबीन विका जर भाव मिळाला तर मित्रांनो यामुळे काय होईल की आपला 100% होईल फायदा। पण एकच गोष्ट खरी आहे की एकदा सोयाबीन न विकता जर इथून पुढे आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार 100% फायदा।
मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.